सदर प्रकरणामध्ये बसण्याच्या जागेवरून त्यांच्यामध्ये सुरुवातीला वाद झाला आणि त्या वादामुळे नंतर पुढचा प्रकार घडला आहे. तर या अनुषंगाने आपण रायटिंग, त्याच्यानंतर मारहाण, धमकी देणं आणि तत्सम जी कलमं आहेत ती आपण लावलेली आहेत. त्यांना कल्याणला उतरू दिलं नाही, तर त्या प्रकारे त्यांना उतरण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्या रिलेटेड पण आपण त्यामध्ये सेक्शन्स लावलेले आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. सर, त्याच्यामध्ये आता एका शिष्टमंडळाने भेट घेतली आणि पीडित व्यक्ती पण त्यांच्यासोबत होती. एक निवेदन आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्यांची काहीतरी मागणी होती, कलमं अपुरी आहेत आणि फिर्याद बरोबर घेतलेली नाहीये. तर या संबंधी काय सांगाल सर? फिर्याद आपण फिर्यादीच्या घरी घेतलेली आहे, त्याच्या नातेवाईकांमध्ये घेतलेली आहे आणि त्याला कम्फर्टेबल असेल अशा प्लेसमध्ये, अशा वातावरणात आपण ती फिर्याद घेतलेली आहे. आणि त्यावेळेस पूर्णतः प्रकाराची आपण व्हिडिओ शूटिंगही केलेली आहे फिर्याद नोंदवत असताना. तर त्यांनी ज्या प्रकारे घटना सांगितली, ज्या प्रकारे घटना घडली, तशीच आपण ती रेकॉर्ड केलेली आहे. सर, आरोपी निष्पन्न होऊन कारवाई काय केलेली आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये आपण अद्याप आता 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कारवाई करत आहोत. काय माहिती आहे सर त्या ठिकाणची? बॅकग्राऊंड काय त्यांचं, कुठले आहेत, काय? अजून त्यांना आपण हे नाही केलं, एन्ट्रोगेट काय केलेलं? त्यांना ताब्यात घेतलंय. पुढील कारवाई सुरू आहे.